राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बांगड्याचा व्यवसाय करणाऱ्या फिर्यादीस दिनांक 28 मे 2025 रोजी बनावट पोलीस असल्याची बतावणी करून 3 अज्ञात इसमांनी लुटले. फिर्यादी बांगड्या आणि कटलरी साहित्य खरेदी करून गावाकडे बसण्यासाठी थांबले असता मोपेडवर आलेल्या तिघांनी त्यांना अडवून पोलीस असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांच्याकडील 7,000 रुपये रोख रक्कम घेऊन मारहाणीची भीती दाखवून ते तिघे फरार झाले. फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू केला. पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिरगावकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी कोल्हापूर येथील शिकलगार गल्ली बागलचौक येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीनही आरोपींना अटक केली. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: अय्याज युसुफ मुलानी वय वर्ष 23 राहणार करंजपेठ सातारा, शुभम तानाजी गायकवाड वय वर्ष 28 राहणार शिकलगार गल्ली बागलचौक कोल्हापूर, स्मित संतोष पवार वय वर्ष 21 राहणार करंजपेठ सातारा. सर्व आरोपी सध्या शिकलगार गल्ली बागलचौक कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडून रोख 4,000, गुन्ह्यात वापरलेली एक मोपेड, 2 मोबाईल हँडसेट असा एकूण 74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय निकेश साठमोळे, माननीय धीरज कुमार बच्चून, विभागीय पोलीस अधिकारी माननीय बजित टिशके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कारवाईत सहभागी अधिकारी सुशांत चव्हाण पोलीस निरीक्षक, दत्तात्रय भोजने पोलीस उपनिरीक्षक, सचिन चंदन पोलीस उपनिरीक्षक, समीर शेख, विशाल शिरगावकर, संदीप सावंत, अमोल पाटील, सत्यजित सावंत, नितीश बागडी, सुशांत तळप सर्व पोलीस कर्मचारी. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन चंदन करत आहेत.